भगिनींनो, बंधूंनो आणि मित्रांनो, अक्षररेखा प्रिंटिंग प्रेस जे पर्वतीत राहतात तिथं पर्वती टॉवर नावाची बिल्डिंग आहे. तिथे ग्राउंड प्लसला मीच ती बांधली आणि जेव्हा मी बिल्डिंग बांधल्या तिथे काही कमर्शियल काढलं, खाली निघालं तर त्याचा वापर आपल्याला कसा करता येईल आणि आपल्याला कसा करता येईल म्हणण्यापेक्षा असे असंख्य तरुण भेटतात की त्यांना धडपडायचं असतं काहीतरी करायला. त्यांच्याबरोबर काय करता येईल. माझ्याकडनं काय लागतं, धडपडणाऱ्या तरुणांना भांडवल पाहिजे. ठीक आहे, भांडवल देतो. भांडवल कशाला लागतं? इन्फ्रास्ट्रक्चरला लागतं. जागा विकत घ्यायला. अरे जागा तर मीच बांधल्यात, त्यामुळे मला ते अजून परवडतं. दुसऱ्याची जागा विकत घेणे आणि स्वतःची जागा बिझनेस करणे, स्वतःची जागा केव्हाही स्वस्त पडते. पर्वती टॉवरमध्ये असाच एक माझा मित्र, मला असंख्य मित्र भेटले त्यातला. मी पुणे बॉम्बे डेक्कन क्वीननी अप अँड डाऊन करायचो. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनमधले एक्सपर्ट, त्यांचे पोंक्षे आणि पोंक्षे जुने पुण्यातले ऐकतील ते होते. तर त्यांची पण माझी तिथे भेट व्हायची. त्यांच्याही मी फोन पुसायचो. त्यांनी मला हा टायचे गाठ शिकवले, नीट कसा टायचा गाठ मारायचा. त्याच याच्यामध्ये एक तरुण भेटला, त्याचं ते आहेत अजून हयात तरुण, माझ्याच वयाचे असतील, पण नाव नाही सांगत, कधी कोणाची बदनामी नसते करायची. त्यांनी मला सांगितलं की सर, तुम्ही एवढे बिझनेस करतात, तुमची पर्वती टॉवरच्या बिल्डिंगमध्ये मोठी जागा आहे, आपण प्रिंटिंग प्रेस टाकूया ना तिथे. खूप मोठा बिझनेस आहे. 1900 ही गोष्ट असेल 85 सालची, 85ची. 85 साली प्रिंटिंग प्रेस हा फार मोठा बिझनेस होता. आत्तासारखं तुमचं कॉम्प्युटर किंवा झेरॉक्स असलं काही नव्हतं. जे काय असेल तर हे असायची, ते खिळे जोडणी असायची, अक्षरं जोडणी असायची आणि प्रिंटिंगचा फार मोठा व्यवसाय होता. पुस्तकं छापणे, सगळं छापणे. आत्तासारखं तुमचं हे ईमेल आणि कॉम्प्युटर नसल्यामुळे त्याला खूप महत्त्वाचं होतं. तर तो मोठा बिझनेस आहे आणि त्याची आपल्याला खूप मोठे कामं मिळतील. एका पब्लिकेशनचं त्यांनी नाव सांगितलं, ते पण मोठं पब्लिकेशन होतं की हे आपल्याला काम देतील. त्यांनी लकीली ते म्हणले, आज ते प्रवास करतात आपल्याबरोबर, त्यांची गाठ घालून दिली ते जे कोण होते ते. हा जो माणूस माझा ऐकत असेल त्याला कळत असेल मी कोणाबद्दल बोलतोय ते. आणि त्यांनी सांगितलं, काही काळजी करू नका, आमची सगळी पुस्तकं तुमच्याकडे प्रकाशनाला. विशेषतः त्यावेळेला शाळेमध्ये जे तुमचे गाईड्स असायचे ना, शाळेचे अभ्यासक्रमाचे गाईड्स म्हणतात त्याला, त्याला खूप डिमांड असायची. अभ्यासक्रमाची पुस्तकालाही डिमांड असायची आणि अशा प्रकारे आमची प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू झाला. प्रिंटिंग प्रेसचं नाव ठेवलं अक्षररेखा. उद्घाटन हा माझा आवडीचा विषय. मला आठवतं अक्षररेखाच्या उद्घाटनाला पर्वती टॉवरमध्ये त्यावेळेला मी माधव गडकरी लोकसत्ताचे संपादक त्यावेळेचे सर्वेसर्वा, खूप गाजलेलं व्यक्तिमत्व आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू श्रीधर गुप्ते, एकदम तिघं पाहुणे आणले आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी वाईट, तिघांच्या हस्ते उद्घाटन, मोठा कार्यक्रम, सगळेजण खुश, मी आनंदी. आपली केवढी मोठी प्रेस सुरू झाली. जवळजवळ 7,000 फुटाची ती जागा असेल आणि ती प्रिंटिंग प्रेस सुरू झाली. सगळं व्यवस्थित झालं. आता ज्यांच्या जीवावरती सुरू केली त्या प्रकाशकांनी, त्यांनी आम्हाला काहीतरी गाईड छापायला दिली. आम्ही ती गाईड छापून दिली. जवळजवळ त्यावेळेचं बिल, तो जो प्रसंग घडला त्यावेळेस त्यांचं एक लाख रुपयाचं जरी बिल असेल आणि एके दिवशी आता बिल तर मिळालं पाहिजे. 1 महिना झाला, 2 महिने झाले, बिल काही येईना. त्याच्याऐवजी तेच माझ्याकडे ऑफिसमध्ये तावाने भांडायला आले की कुलकर्णी, DSK तुम्ही काय करून ठेवलं, माझ्या गाईडमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान केलं, तुम्ही पानं उलटी पुलटी छापली, 2-4 पानं त्यातली छापूनच नाही झाली. गाईड म्हणजे प्रश्नोत्तर असतात, मुलांना अभ्यासाचं असतं. त्यामुळे आम्ही तुमचे कसले पैसे द्यायचे, त्याच्याऐवजी मी तुमच्यावरच खटला भरणार आहे की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान केलं. हे बापरे, मला काही कळेच ना काय झालं ते. नेहमीप्रमाणे डोक्यावर बर्फ, तोंडात खडीसाखर, माझं आवडतं वाक्य, अशा पुढे बसलो. मला म्हणलं एक दिवस द्या विचार करायला काय ते. मग शोध घेतला. मग मी तिसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो. मला 24 तास लागले शोध गेला. असं काही झालंच नव्हतं. मी त्यांना सोपं सांगितलं, हे बघा, मी तुम्हाला नवीन छापून देतो, पण जी जुनी पुस्तकं तुमची 1 लाख रुपयाच्या बिलं ज्या प्रती पडले ते कृपया मी आत्ता न्यायला आलोय. मी टेम्पो पण आणला बाहेर, मला पुस्तकं द्या परत. तिथं ते गडबडले. काय युक्त्या करतात बघा लोक. याला म्हणतात पुण्याचे भामटे. त्यांनी पुस्तकातल्या माझ्या खोड्या काढायला की आता DSK एवढा बिल्डर, मी मोठा होतो त्यावेळेला, बिल्डिंग लाईन, भरपूर पैसे, माझ्या गाड्या घोड्या, रुबाब होता माझा. त्याच्यामुळे हा माणूस काही एवढं बघणार नाही, पटकन 1 लाख रद्द करेल त्याचे, असं वाटलं होतं त्यांना. त्यांच्या पुस्तकात एकही इंचाची, एकही ओळीची मिस्टेक नव्हती. पण DSKना प्रेशर केल्यानंतर सगळे पैसे वाचतील अशा प्रकारचा त्यांचा. मग मी हे बघितलं. मग हे ज्याच्या जीवावर हा मी बिझनेस सुरू केला तोच त्याला मिळालेला होता. त्यानेच त्यांना हे करून पाठवलं. आणि मग अशाही गोष्ट, कुठेतरी एखादा नासका आंबा निघाल तर आपण बाजूला काढून ठेवतो अडीतनं. मी असंख्य तरुण उभे करताना मी अशा प्रकारचे अनुभव बघितले. तांदळाच्या वासातला अनुभव बेईमान नव्हता, अतिशय मानी होता, इगो दुखावला म्हणून गेला. त्याच्याने याचं अंतर पण, म्हणजे तुलना पण होऊ शकत नाही. हा मात्र बेईमान निघाला.
मी काही म्हणलो नाही त्याला. ठीक आहे, मीच तुला सांगितलं होतं प्रॉफिट झालं तर तुझा आणि माझा शेअर, लॉस झाला तर माझ्या एकट्याचा. ती पेंटिंग प्रेस मी त्याच क्षणी बंद केली आणि ॲज इट इज विकायला काढली. पुण्यातल्या मोठ्या टाईप फाउंडर नावाचं आहे दुकान, मुद्दाम नावं सांगत नाही कोणाचे, आता प्रश्न होऊ नये. त्यांना ती विकायला काढल्यानंतर मी म्हटलं मी मशिनरी मोठी इम्पोर्ट केलेली आहे, काही काही भोपाळहून आलेली आहे. मला सगळी मिळून, एक उदाहरणार्थ सांगतो आकडा, मला सगळे मिळून बाबा याला 25 लाख खर्च आलेला आहे. त्या नवीन जो विकत घेतो त्याला म्हटलं 25 लाखाला तू पाहिजे अजून सुरू करून 6च महिने झालेले आहेत, 10% डेप्रिशिएशन कर, 23.5 लाख दे. तर म्हटलं 23.5? हो म्हटलं, अरे मी बघ ना बिलच माझी. मी त्यांना बिलं दाखवले. तो हसला. तो म्हटलं फक्त मला उद्या येऊन भेटा. दुसऱ्याशी गेलो, त्याच मशीनचं बिल 15 लाख होतं फक्त मी मिळत होते. माझ्या दुर्दैवी मला टपली मारणाऱ्या फसवणाऱ्या मित्राने तर तिथं पण बिल इनवॉइस जास्त करून आणलं. अशा प्रकारे पण मित्रांना घडतो. मग आता याची चूक त्याला का द्यायची? मागच्या एका एपिसोडमध्ये म्हणले की तुमच्या अंगात लबाडी हवी, निदान समोरच्याच्या अंगातले ओळख नाही हवी. जवळचे माणसं, विश्वासातले माणसं, ज्याच्यावर आपण टाकतो तेच विश्वासघात करत असतात आणि तुम्हाला अडचणीत आणत असतात. त्यात काही नवीन नाही. मग त्यांना दोष न देता स्वतःला द्या, रे तो हुशार ठरला, तू बावट ठरला. अशा प्रकारे जन्मावर हुशारी तर करायलाच पाहिजे. आणि मग माझे एक लॉसेसच्या बिझनेसमध्ये या अक्षररेखाचा निर्णय लागला. लॉस नाही झाला मला, माझ्या सख्या ज्याच्या जीवावर आपण काम करतो त्यानेच तोंडघशी पाडलं, त्यानेच फसवलं. तो एक बंद केला. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.